छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि त्या जिल्ह्याला असलेले ऐतिहासिक आणि पुरातत्वीय महत्त्व अनन्यसाधारण आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा राज्यात पर्यटनाची राजधानी म्हणून ओळखला जातो। येथेच जगप्रसिद्ध अजिंठा, वेरूळच्या लेण्या, देवगिरीचा अजिंक्य असा किल्ला, पानचक्की, बौद्ध लेण्या, दक्षिणचा ताजमहल म्हणून प्रसिद्ध असलेला बीबी का मकबरा, अजून बरेच काही तुम्हाला पाहायला मिळेल। पण आज आपण ज्या गावची आणि ज्या नावाची चर्चा येथे करणार आहोत ते गाव म्हणजे खुलताबाद व ते नाव म्हणजे औरंगाबाद सॉरी छत्रपती संभाजीनगर। आता कसे बरे वाटले? औरंगाबाद हे नाव बदलण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला। औरंगाबाद हे नाव नको होते। स्वराज्यासाठी प्राण देणाऱ्या आणि वेळ प्रसंगी शत्रूचे प्राण घेणाऱ्या राजे छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव या जिल्ह्यासाठी हवे होते, कारण येणाऱ्या पिढीला त्यांचे बलिदान, त्यांचे शौर्य, त्यांची राजनीती व रणनीती, आपल्या प्रजेवर असलेले प्रेम हे सर्व अभिमानाने सांगण्यासाठी संभाजी महाराजांचा पराक्रम हा या व्हिडिओचा विषय नसून आपण त्यावर एक व्हिडिओ अगोदरच बनवला आहे, ते तुम्ही बघू शकता। आजच्या व्हिडिओचा विषय आहे तो म्हणजे औरंगजेबाची कबर। चला तर मग आपण घेऊ तिची खबर। नमस्कार महाराष्ट्र, मी आहे सम्राट आणि आपण आहात आपल्या चौडीवर। छावा चित्रपट रिलीज झाल्यानंतर मराठी माणसाने या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले, पण औरंगजेबाला मात्र डोक्यात घेतले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली निधनानंतर संभाजी महाराज यांच्याकडे स्वराज्याची सूत्रे आली। संभाजी महाराजांनी स्वराज्याचे महान असे कार्य हाती घेतल्यानंतर त्यांनी स्वराज्याचे रक्षण मोठे सुलतानी संकट आले असताना केले। संभाजी महाराजांच्या वाटेला संघर्ष आला। या स्वराज्याचे रक्षण करताना आपल्यातील गद्दारामुळे संभाजीराजे मुघलांच्या हाती लागले। औरंगजेब यांनी संभाजीराजे यांची 40 दिवस हाल करून हत्या केली। तुळापूर येथे ती जागा आजही त्यांच्या शौर्याची साक्ष देते। या सर्व घडलेल्या इतिहासाचा एक छोटा भाग छावा चित्रपटामध्ये दाखवला आहे। छावा चित्रपटामधील हा भाग पाहताना ज्याच्या डोळ्यात पाणी आले नाही, पोटामध्ये कालवा झाली नाही, मनात राग आला नाही असा कोणताही मराठी माणूस नसेल। तो सीन बघताना मन रडत होतं, डोळ्यात पाणी वाहत होते। 1681-82ला दक्षिणेत आपल्या लाखो मुघल सैनिकांना सोबत घेऊन औरंगजेब दक्षिणेत आला। त्यांनी स्वराज्यावर चाल केली। अजगरांनी वेढा घालावा तसा मुघलांनी स्वराज्याला वेढा घातला होता, परंतु मराठ्यांनी गमिनी काव्याने तो अजगर जागोजागी ठेचून काढला। औरंगजेब 27 वर्ष दक्षिणेत राहून सुद्धा त्याला स्वराज्य गिळकृत करता आले नाही। आयुष्याच्या शेवटच्या वर्षात त्याच्या कानावर सतत पराभवाच्या बातम्या मिळत राहिल्या। दिल्लीपासून लाखो किलोमीटर दक्षिणेत त्याचा अंत झाला। औरंगजेबाच्या इच्छेनुसार त्याला त्याच्या गुरुच्या शेजारी खुलताबाद येथे अत्यंत साध्या पद्धतीने दफन करण्यात आले। ते वर्ष होते 1707चे। औरंगजेबाची कबर सुरुवातीला साध्या पद्धतीने बांधली होती, नंतर निजाम यांनी त्यात बदल केले। आजची जी कबर दिसत आहे ती निजाम यांनी 1921 मध्ये बांधली आहे। त्याच कबरीमुळे आज महाराष्ट्रातील समाज माध्यमावर 2 गट पडले आहेत। त्यातून दोन्ही गट एकमेकावर चिखलफेक करत आहेत। याची नेमकी सुरुवात कुठून झाली हे आता आपण पाहूया। औरंगजेबाची कबर पाडून टाका अशी मागणी खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी केली। त्यानंतर माजी खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा अशीच प्रतिक्रिया दिली। शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी तर लोकसभेत मुघलांच्या स्मारक व त्यावर होणारा खर्च यावर प्रश्न उभे केले। औरंगजेबाची कबर ज्यांना ठेवायची असेल त्यांनी औरंगजेब हा त्यांचा देव आहे हे मान्य करावे अशी मागणी नरेश म्हस्के यांनी केली। जरांगे पाटील यांनी औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात काय करायची अशी प्रतिक्रिया दिली। अनेक हिंदुत्ववादी संघटना आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत। यासाठी त्यांनी मोर्चे सुद्धा काढायला सुरुवात केली। बजरंग दल यांनी तर सरकारला एक निश्चित तारखेपर्यंत अल्टिमेटम दिलं, नाहीतर पुन्हा बाबरी मस्जिद सारखी परिस्थिती निर्माण होईल असा दम सरकारला भरला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीर बाबी तपासून जनतेच्या मनात जे आहे तेच करायला पाहिजे अशी सावध भूमिका घेत औरंगजेब यांच्या कबरीचे उद्धांतीकरण नको, एक प्रकारे त्यांना सुद्धा ही कबर महाराष्ट्रात नको आहे असेच दिसते। सर्वात आक्रमक भूमिका घेतली ती म्हणजे आमदार आणि मंत्री नितेश राणे यांनी। ते आपल्या भाषणात बोलताना म्हणाले, एक दिवस ती कबर आम्ही पाडू। मीडिया मला वेळ आणि टाईम विचारत आहे, आम्ही वेळ आणि टाईम सांगणार नाही, डायरेक्ट तुम्हाला ब्रेकिंग न्यूज देऊ असे त्यांनी ठामपणे सांगितले। मागील कित्येक दिवसापासून समाज माध्यमावर या प्रश्नावरून 2 गट पडले आहेत। काहींच्या मते औरंगजेबाची कबर म्हणजे मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीकच म्हणावे लागेल। मराठ्यांनी औरंगजेबाला मराठी मातीमध्ये गाडले। जर त्याची कबर उद्ध्वस्त केली तर पुढील पिढीला आपण इतिहास कसा पटवून देऊ?
असे काहींनी आपले विचार समाज माध्यमावर व्यक्त केले। प्रामुख्याने जितेंद्र आव्हाड यांनी एका टीव्ही चॅनलला बोलताना आपले स्पष्ट मत मांडताना सांगितले की तुम्ही शिवाजी महाराज यांच्या जीवनातून अफजल खान काढून टाका आणि प्रतापगडाचा इतिहास सांगून दाखवा। तसेच औरंगजेब काढून टाका आणि महाराजांची आग्र्याची सुटका आणि महाराजांचा इतिहास सांगून दाखवा। औरंगजेबाची कबर मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक आहे असे त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। सोबतच फडणवीस सरकारवर टीका सुद्धा केली। असले वाद जाणून बुजून निर्माण केले जातात। अजितदादा पवार यांच्या पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सरकारला घरचाच आहेर दिला असे म्हणावे लागेल। औरंगजेब यांच्या कबरीवरून वाद घालण्यापेक्षा आधी कोरटकर आणि सोलापूरकर यांची कबर खोदावी। कोरटकर यांना न्यायालयाने जामीन दिला तो आधी रद्द करावा। खासदार अमोल कोल्हे यांनी मीडियाला बोलताना सांगितले, योग्य वेळी मी औरंगजेबाच्या कबरीविषयी भूमिका मांडेल। पुन्हा जेव्हा मी माझी भूमिका मांडेल तेव्हा अनेकांना त्याची अडचण होईल। औरंगजेब यांची कबर महाराष्ट्रात असावी की नसावी यावरून दोन गट पडलेले दिसत आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते नक्की आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा। थांबूया या व्हिडिओमध्ये, या ठिकाणी भेटूया पुढच्या वेळेस आपल्या चावडीवर। तुम्ही अद्यापही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।